चालली बाळा आज काय आणि म्हणून रेड रेड घातलंय. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी रेणू तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आपलं यूट्यूब चॅनल आई पण भारी देवामध्ये. सो आज आम्ही डे 3 आहे हदगावमध्ये आणि आम्ही आज निघालो आहोत माहूरला जायला, जे की इथून 1-1.25 तासावरच आहे. आणि इकडे आलं की आमचं ते असतंच की आम्ही जात असतो, तर सगळे मिळून जात आहोत यावेळेस. 10-12 जणं आम्ही सगळे मिळून 2 गाड्या वगैरे करून माहूरला निघालो आहोत. तर आता निघतोय आणि माहूरमध्ये दर्शन कसं काय 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 करतो ते पुढे बघतच राहा. आणि आज क्रिसमस आहे, त्यामुळे रुहीला मस्त रेड रेड घालून रेडी केलं आहे. मी ऑलरेडी तिच्यासाठी रेड ड्रेस घेतला होता क्रिसमससाठी म्हणून. तेव्हा काही प्लॅन नव्हता इकडे यायचा, पण घेऊन ठेवला होता रेडी करून तिला. सो ती पण मस्त रेडी झाली आहे. कशी काय ते दाखवते तुम्हाला. चला सांगितलं चालली बाळा आज काय आणि म्हणून रेड रेड घातलंय. एक गाडी गेली. आम्ही 2 गाड्यांमध्ये डिवाइड झालेलो. सगळ्या लेडीज आम्ही एका गाडीमध्ये होतो आणि जेंट्स सगळे एका गाडीमध्ये. आणि रुही सगळ्या आज्यांसोबत मागे बसून एन्जॉय करत होती. सगळ्यात आधी तर आम्ही गेलो गेस्ट हाऊसला, तिथे फ्रेश वगैरे चालू आणि मग पुढे निघालो दर्शनासाठी. गोल गोल फिरण्यासाठी घेत आहे. किल्ला आहे का? रेणुका माता ड्राइव्ह मोड गर्दी बघा किती. माहूरची एक गोष्ट चांगली की भरपूर जरी पायऱ्या असतील ना वर चढायला, पण असे जागोजागी म्हणजे साईडनी खूप सारे दुकानं आहेत, त्यामुळे ते बघत बघत जाताना वेळ कसा जातो कळत नाही आणि ते चढण्याचं पण काही वाटत नाही. पण आता ना खाली काम चालू आहे, त्याच्यामुळे बऱ्यापैकी दुकानं पण कमी आणि भरपूर गर्दी होती सुट्टीमुळे. सो बऱ्यापैकी थोडा वेळ लाईनमध्ये थांबावं लागलं, पण काकांच्या ओळखीमुळे आमचं लवकर दर्शन झालं. जे वरच्या ज्या लाईन्स आहेत ते आमच्या स्किप झाल्या आणि आम्हाला लवकर आत जाता आलं. पण हे जे आत आहे म्हणजे ही एवढी गर्दी आम्ही पहिल्यांदा पाहिली. आधी कधीच एवढी गर्दी पाहिली नव्हती आम्ही माहूरला, पण सुट्टीमुळे ती गर्दी आम्हाला फेस करावी लागली. आणि रुहीनं त्या थोड्याशा लाईनमध्ये क्रँकी झाली होती, कारण की तिला ॲक्च्युली झोप आली होती. तिचा झोपेचा टाईम झाला होता, पण कसं तरी तिला मॅनेज केलं आम्ही सगळे असल्यामुळे सोबत. आणि खूप छान दर्शन झालं, अगदी जवळून. ओटी पण भरता आली वगैरे. आणि मला ना पहिल्यापासून थोडंसं रेणुका मातेचं जास्त आहे, कारण माझं नाव पण ह्याच देवीवरनं ठेवण्यात आलं आहे. आणि आई खूप मोठी भक्त आहे रेणुका मातेची, त्यामुळे घरात पहिल्यापासून रेणुका मातेचं थोडंसं आहेच. सो खूप छान वाटतं, असं जवळून दर्शन वगैरे झालं, खूप मन प्रसन्न झालं. आणि मेन म्हणजे ना रुहीला पण पहिल्यांदा असं झालं की रुहीला पण लक्षात आलं की देवी कशी आहे, तर तिने पण सांगितलं की ऑरेंज कलरची आहे आणि मोठी आहे. सो मला ते खूप छान वाटलं की तिच्या पण ते सगळं लक्षात राहिलं. बायका आपल्या इकडे बायकांनो लवकर हॅलो. फोटो चालू आहे फोटो काढतोय. थंडीचे दिवस होते तरी ऊन भरपूर होतं, म्हणजे दुपारची वेळ असल्यामुळे ऊन भरपूर लागत होतं. जरा सावलीत थोडंसं बरं वाटत होतं उन्हापेक्षा. आणि ना हे मॅन्डेटरी आहे की जेव्हा पण तिथे सगळे जातो ना मिळून, तर तिथे काहीतरी गोट वगैरे हे सगळे घेतातच. तर रुहीसाठी मावशीने असे छान छान बँगल्स घेतलेली, खूप क्यूट होते, त्याला खालून असे लटकन वगैरे. सो मस्त होते ते, तिला पण छान दिसतील आणि तिच्या मापाचे पण भेटले पण छान.
त्यानंतर आम्ही निघालो दत्त मंदिरला जायला आणि त्याआधी ना आम्हाला खूप भूक लागली होती आणि तिथे आजूबाजूला असं काही खाण्यासारखं पण नव्हतं, म्हणून आम्ही पटकन निघालो दत्त मंदिरला आणि आमचं आवडीचं काम पोंगे, जे आम्ही पोंगे खात एन्जॉय करत पुढे निघालो. त्यानंतर दत्त मंदिरलाही एवढी गर्दी कधीच पाहिली नव्हती, म्हणजे लाईनमध्ये तर आम्ही कधीच लागलो नव्हतं याच्या आधी, पण तिथे फर्स्ट टाईम लाईनमध्ये थांबून दर्शन घ्यावं लागलं, नाहीतर डिरेक्टली आत जाऊन दर्शन असं तिथं खरं तर याआधी घेतलं होतं, पण पहिल्यांदा असं लाईनमध्ये थांबून घेतलं. पण ठीक आहे, अगदी 10 मिनिटात ते पण दर्शन झालं आणि धुनी वगैरे सगळं तिथे बघण्यात आलं आम्हाला. त्यानंतर आम्ही गेलो अनुसया मातेच्या दर्शनासाठी. तिथे पण भरपूर पायऱ्या आहेत आणि मेन म्हणजे ना तिथल्या पायऱ्या जरा जास्तच अवघड वाटतात, कारण आजूबाजूला दुकान नाही आहेत, त्यामुळे चढत चढत वर जावं लागतं. साधारण 180 ते 200च्या दरम्यान पायऱ्या होत्या ज्या आम्ही मोजल्या. तर तिथलं दर्शन अगदी 5 मिनिटातच झालं आणि तिथं मला खूप सारे माकडं, म्हणजे भरपूर माकडं तिथे आहेत आणि तिथे माकडांना खाऊ घालणं वगैरे काय काय चालू होतं. सो तिथून आम्ही निघालो गेस्ट हाऊसला वापस आणि मग तिथे आम्ही छान सगळ्यांनी मिळून जेवण केलं आणि निघालो पुढच्या जर्नीला. मग हदगावला जाताना ना रस्त्यातच बालाजीचं खूप सुंदर मंदिर आहे, तिथे थांबलो होतो. मग तिथे बालाजी मंदिराचं दर्शन घेतलं, जे खरंच खूप छान आहे, नवीन झालेलं पण आहे. सो तिथे जवळपासच आहे हदगावपासून, तर तिथं ते दर्शन घेतलं आणि ना आम्ही सकाळपासून निघालेलो होतो, त्यामुळे सगळेजण भरपूर थकले होते आणि रुही तर मस्त त्या पोंग्यांवरच होती दिवसभर. तिला ते खूपच आवडले, कारण तिने ते फर्स्ट टाईम खाल्ले होते पोंगे आणि ते पोंग्यांना ना वेगवेगळे शब्द आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. सो तुम्ही मला सांगा की तुम्ही काय म्हणता त्याला, आम्ही तर पोंगे म्हणतो. तर सगळेजण खूप जास्त थकले होते आणि दिवसभरच्या प्रवासाने. सो आम्ही घरी आलो आणि आज काही पत्ते वगैरे कोणी काही खेळले नाही आणि आलो आणि सगळेजण आपापले झोपायला निघून गेले. सो पुढं उद्या काय करणार आहे काय नाही ते तुम्ही नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला विसरू नका. हा ब्लॉग मी इथेच एंड करते, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमचं आईपण आणि बाईपण दोन्ही एन्जॉय करा. बाय.